भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव दारूचे वाईट व्यसन वडिलांना नाही मिळाला कुठेच उपचार शेवटी केला परमात्मा एक मार्गाचा स्वीकार। क्षणात बदलले वडिलांचे विचार। माझे नाव मनीष दुर्गेशजी पटले आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। मार्गात येण्याचे कारण मी माझे वडील श्री दुर्गेश सदाशिवजी पटले, आई सौ सुशीला दुर्गेशजी पटले यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन सांगत आहे। आमच्या कुटुंबात आई, बाबा, आम्ही 2 भाऊ आणि 1 बहीण असे 5 सदस्य आहोत। या मार्गाशी माझ्या वडिलांना असलेल्या दारूच्या वाईट व्यसनामुळे आलो। वडिलांच्या या वाईट व्यसनामुळे आमचे कुटुंब खूप कंटाळले होते। ही घटना जुलै 2006 पूर्वीची आहे। आमचे कुटुंब झोपडपट्टी गल्ली न.12 नंदनवन, नागपूर येथे किरायाने राहत होते। माझे वडील सेंटरिंगच काम करायचे व आई पापड बनवण्याचे काम करायची। आम्ही 3 बहीण भाऊ शाळा शिकत होतो। वडिलांच्या व्यसनामुळे शाळेची परीक्षा फीस कधीच वेळेवर भरली जायची नाही। कधी खायला अन्न वेळेवर मिळत नसे अशी केविलवाणी परिस्थिती आमची होती। परिस्थिती एवढी नाजूक असून सुद्धा वडील दारू पिऊन आईसोबत भांडण करायचे। माझे वडील दारूच्या इतके आहारी गेले होते की ते घरातील भांडे व इतर वस्तू विकून आपले व्यसन पूर्ण करायचे। वडिलांची दारू सुटावी या प्रयत्नात आई वणवण इतरत्र फिरायची। कधी बुवाबाजी करणाऱ्याकडे तर कधी कोणत्या मांत्रिकाकडे जायची। जो कुणी जसे सांगेल तशी ती माऊली वडिलांची दारू सुटावी म्हणून कृती करायची, परंतु नेहमी निराशाच हाती लागायची। आईने आणलेली औषधी वडील रात्रीला पिऊन पुन्हा सकाळी दारूच्या भट्टीवर जाऊन पुन्हा व्यसन करायचे। वडिलांचे व्यसन एवढे वाढले होते की त्यांना स्वतःचे भान राहत नसायचे व नाही कुटुंबाचे। वडिलांचा या वाईट वागणुकीमुळे त्यांना मान सन्मान परिवारात, नातेवाईकात व शेजारात कुणीच देत नव्हते। एके दिवशी वडील दारू पिऊन येऊन आईला व मला मारू लागले। शेजारील काकू मधात आल्या व वडिलांना बोलू लागल्या की कशाला एवढी दारू पितो? एवढं छान कुटुंब आहे तुझं, कशाला या दारूच्या नादी लागून कुटुंब उद्ध्वस्त करतोय? अरे सोड की ती दारू। त्यावेळी कमाल अशी झाली की त्या काकूंचे शब्द माझ्या वडिलांच्या हृदयाला भिडले व त्याच क्षणी त्यांनी काकूला उत्तर दिले की मला जर दारू सोडायची असेल तर मी परमात्मा एक मार्गात जाऊनच सोडणार। काकूंनी आईला म्हणाली की तुम्ही परमात्मा एक मार्ग स्वीकार करून घ्या, कारण आमच्या परिसरात बाबांचे सेवक मोठ्या प्रमाणात राहत होते। तेव्हा आईने शोध घेत बाबांचे सेवक श्री सोनटक्के काकाजी यांना भेट दिली व मार्गाप्रती पूर्ण माहिती विचारली। आपले दुःख सांगितले। काकाजींनी मार्गाप्रती छान मार्गदर्शन केलं। त्यानंतर आईला सांगितले की या मार्गात यायचं असेल तर दारू सोडून यावं लागेल आणि पुन्हा जर दारू पिली तर तुमच्या कुटुंबावर दुःख ओढू शकतो, याचे भान असावे। काकाजींनी केलेल्या मार्गदर्शनामुळे व दिलेल्या माहितीमुळे आईला खूप विचार पडला की जर माझ्या पतींनी पुन्हा दारू पिली तर दुःख घरात येऊ शकते, कारण हे दारू शिवाय एक दिवस राहू शकत नाही। असा विचार करीत आई मार्ग स्वीकारण्यास नकार देत होती, कारण माझे वडील दारू पिल्यावरच मार्गात जाऊ व दारू सोडू असे बोलायचे आणि जेव्हा शुद्धीत असायचे तर मार्गाचा उल्लेख करीत नव्हते। तरीसुद्धा घरा शेजारी राहणाऱ्या सौ बेबीबाई भन्नारकर काकू यांनी आईला समजावले की जर तुझे पती स्वतः म्हणत आहे की मी मार्गात जाऊन दारू सोडतो तर तू कशाला एवढा विचार करते आणि कशाला नकार देते? आई काकूला सांगू लागली की माझे पती होशमध्ये न बोलता दारूचा नशेतच बोलतात।
आज जर आम्ही मार्गाचा स्वीकार केला व जर का यांनी उद्या पुन्हा दारू पिली तर काही वाईट झालं तर यांच्या गावातील लोक, सासू सासरे मलाच बोलतील की हिनेच काहीतरी चारून यांना मारलं. कारण या मार्गाचे नियम नाही पालन केले तर जीवन अधोगतीला जाते. तेव्हा काकूंनी योग्यरित्या आईची समजूत काढताना म्हणाली की अगोदर तुम्ही आपल्या मनातील भीती काढा व आपल्या पतीला शुद्धीवर असल्यास पुन्हा एकदा विचारणा करा. काकूंनी सांगितल्याप्रमाणे आईने वडिलांना विचारणा केली तेव्हा दोघांनी विचार केला की आपण असेही दुःखमय जीवन जगत आहो, त्यापेक्षा या मार्गाचा स्वीकार करून आपलं जीवन उज्ज्वल केलेले बरे. आई वडिलांनी पक्का विचार केला. दुसऱ्या दिवशी श्री सोनटक्के काकाजीकडे गेले. काकाजींनी वडिलांना सांगितले की तुम्ही उद्या दारू न पिता अंघोळ करून सहकुटुंब सकाळी 8 वाजता या. मार्गदर्शक काकाजीच्या सांगितल्याप्रमाणे अंघोळ करून आम्ही सर्व 8 वाजता तयार झालो. श्री सोनटक्के काकाजीला भेटून गट न. 8चे व मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री मारोतरावजी राऊत गुरुजी यांच्याकडे गेलो. त्यांनी आम्हाला मार्गात येण्याचे कारण विचारले. त्यावर वडिलांनी आपली आपबीती त्यांना सांगितली. काकाजींनी योग्य मार्गदर्शन करून आम्हाला पूर्ण घराची साफ-सफाई करून इतर देवी देवतांच्या प्रतिमेचे व इतर तांत्रिक सामुग्रीचे विसर्जन करण्यास सांगितले आणि दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. आम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व काही केले व दुसऱ्या दिवशी सहकुटुंब जाऊन वचनबद्ध झालो आणि आम्हाला सर्वप्रथम 3 दिवसांचे साधे कार्य मिळाले. 3 दिवसांच्या कार्यात माझ्या वडिलांनी दारूचे नाव सुद्धा काढले नाही. जो व्यक्ती दारूविना राहत नसायचा त्यांच्यात एवढा बदल एका क्षणात झाला. हा बदल बघून आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. आमच्या घरात आनंद नांदू लागले. पुढे 7, 11, 21 दिवस असे साधे कार्य करीत गेलो. नंतर परमेश्वराच्या कृपेने आमच्या कुटुंबात सुख शांती आली आणि वडिलांचे विचार उच्च झाले. परिस्थितीत पण खूप छान बदल झाला. मार्गात येण्याआधी आम्हाला कुठलीही वस्तू विकत घेणे शक्य नव्हते, पण मार्गात आल्यानंतर सर्व काही बदलून गेले. नंतर माझ्या आई वडिलांची इच्छा होती की आपण त्याग करायचा तो किरायाच्या खोलीत नाही तर आपल्या हक्काचा घरात. पुढे परमेश्वराच्या कृपेने स्वतःचं घर गाडी सर्व काही झालं. 41 दिवसांचे त्यागाचे कार्य दिनांक 29 जानेवारी 2017 रोजी व्यवस्थित पार पडले. त्यागाचे हवन व सर्व मासिक हवन आनंदित पार पडले. आता बाबांच्या कृपेने सर्व काही ठीक आहे. बाबांची कृपा महान आहे. असा मार्ग जगात कुठेही मिळणार नाही. वेगवेगळ्या दुःखामुळे अनेक लोक या मार्गात येतात आणि त्यांना त्वरित आराम मिळतो. या गोष्टीची जाणीव ठेवून प्रत्येक सेवकाने तत्व, शब्द आणि नियमाचे पालन करावे व आपले जीवन सुखी करावे. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव मनीष दुर्गेश पटले. पत्ता कळमना वस्ती वाजपेयी नगर नागपूर. सेवक क्रमांक 42078. मार्गदर्शक श्री मारोतरावजी राऊत गुरुजी गट न. 8 नागपूर. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.